एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे। झेडपी निवडणुकांसाठी पंकजा मुंडे या लातूर दौऱ्यावरती आहेत आणि त्याच वेळेला पंकजा मुंडे यांचं हेलिकॉप्टर बिघडलंय। सध्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सर्वच मंत्रीगणांचे आणि महत्त्वाच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत आणि त्यातच मंत्री पंकजा मुंडे या लातूरमध्ये आज जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी जात आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्येच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येते। वेळेचं नियोजन करत असताना अनेकदा प्रायव्हेट जेट विमानं किंवा हेलिकॉप्टरचा वापर केला जातो आणि त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती? प्रज्ञा, पंकजा मुंडे हे सध्या संभाजीनगरवरून काही वेळ आधी हेलिकॉप्टरने लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात होते, पण हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे हेलिकॉप्टर उडालेलं नाहीये। त्यामुळे संभाजीनगरमध्येच पंकजा मुंडे थांबलेले आहेत। अर्थात काय नेमका तांत्रिक बिघाड आहे, कशामुळे झालाय याची अधिकृतरित्या माहिती दिली जात नाही आहे, पण याच्या संदर्भात पुढील काही वेळामध्ये जे काही तांत्रिक बिघाड झालाय तो पूर्ण दुरुस्त केला जातोय आणि त्यानंतर त्यांचा दौरा पूर्वनियोजित असेल असं पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर तांत्रिक बिघाड झालेला आहे असं सांगितलं जातंय हेलिकॉप्टरमध्ये आणि त्यामुळे सध्या त्या छत्रपती संभाजीनगरमध्येच आहेत। झेडपी निवडणुकीसाठी पंकजा मुंडे या लातूर दौऱ्यावरती आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी त्या प्रचार करतायत, मात्र त्या लातूरमध्ये पोहोचू शकल्या नाहीयेत।